जयसिंगपूरमधील शिवतीर्थापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या आगमन सोहळ्याची सुरुवात झाली। प्रारंभी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर तसंच नगरपालिकेच्या वतीनं मुख्याधिकारी टीना गवळी यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। यावेळी भंते ज्ञानज्योती गुगवाड, भंते यश कश्यपायन यांनी पुतळ्याचं पूजन करून बौद्ध वंदना दिली। नांदणी रोडवरील डेबॉन्स कॉर्नरपासून नांदणी नाक्यापर्यंत बौद्ध बांधवांसह बहुजन समाजातील भीमसैनिकांनी पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून जल्लोषात स्वागत केलं। सर्व जाती धर्माची लोक या स्वागत मिरवणुकीत सहभागी झाली होते। या मिरवणुकीत महिला लेझिम पथक, धनगरी ढोल, दाक्षिणात्य ढोल पथक, ऐतिहासिक बोलके चित्ररथ, डीजे साऊंड, डान्स ग्रुप, नेत्रदीपक लाईट इफेक्ट्स, आकर्षक फटाक्यांची आतषबाजी, महिलांचं दांडपट्टा पथक, करबल पथकाचा समावेश होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषानं जयसिंगपूर नगरी दुमदुमून गेली होती। यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूर वासियांचं गेल्या अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण होत असल्याचं सांगितलं। तालुक्यातल्या तमाम जनतेची गेली 40 वर्ष त्या तालुक्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा अशी अनेक दिवसांच्यापासूनची अपेक्षा होती आणि त्यासाठी म्हणून गेली 5 वर्ष सातत्याने आपण प्रयत्न करतोय। अनेक अडचणी नैसर्गिकरित्या आल्या, काही लोकांनी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला। या सगळ्या परिस्थितीतनं जात असताना आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आजच्या या शहरामध्ये येतोय आणि शिरोळ तालुक्यातली तमाम आंबेडकरी प्रेमी जनता ही आज खऱ्या अर्थानं समाजाने आणि या 40 वर्षाचं त्यांचं अधुरं राहिलेलं स्वप्न ते आज खऱ्या अर्थानं पूर्ण होत आहे। या स्वागत मिरवणुकीत माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, सावकार मादनाईक, रामचंद्र डांगे, अमरसिंह पाटील, प्रमोद पाटील, विजय पवार, रमेश शिंदे, संजय शिंदे, डॉक्टर दगडू माने, सतीश मलमे, रणजित पाटील, आदित्य पाटील यड्रावकर, अजय पाटील यड्रावकर, अनिरुद्ध कांबळे, विकास कांबळे, देवेंद्र कांबळे, सुरेश कांबळे आदींसह हजारो भीमसैनिक सहभागी झाले होते।